मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो की ज्या वेळेस मुस्लिम लोकांचा जो सण असतो रमजान, त्याच्यामध्ये केळीचे दर आणि इतर फळांचे दर बऱ्यापैकी स्थिर आणि चांगले असतात बुवा. आणि ज्यावेळेस हिंदू लोकांचे सण येतात त्यावेळेस फळांचे भाव एवढे कमी किंवा अस्थिर का असतात बुवा, तर असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला असतो. तर मित्रांनो, यामागे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सणासुदीच्या काळात जेव्हा मागणी जास्त असते तेव्हा शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळतील अशी अपेक्षा असते, पण सणांच्या वेळी फळांचे, विशेष करून केळीसारख्या फळाचे भाव का पडतात आणि रमजानसारख्या काळात ते का वाढतात, यामागे कोणताही धार्मिक भेदभाव नसून पूर्णपणे मागणी आणि पुरवठा तसेच बाजारातील अर्थशास्त्र आणि व्यापारी साखळी कारणीभूत असते. तर मित्रांनो, याची काय काय कारणे असतात ते आपण जाणून घेऊ. रमजानमध्ये 30 दिवसाची मागणी असते. रमजान हा 1 किंवा 2 दिवसांचा सण नसून संपूर्ण 30 दिवसांचा महिना असतो. या पूर्ण महिन्यात दररोज संध्याकाळी उपवास सोडताना म्हणजे इफ्तार करताना फळांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याच्यामध्ये केळी, खजूर, पपई, टरबूज किंवा इतर फळे असतात. यामुळे बाजारात फळांची मागणी सलग महिनाभर आणि रोज टिकून राहते. रोजच्या मोठ्या मागणीमुळे बाजारात माल जास्त साचून राहत नाही आणि भाव तेजीत राहतात. त्या बाबतीत हिंदू सणांचं जर बघितलं तर महाशिवरात्री, नवरात्री किंवा एकादशी सारखे उपवासाचे सण 1-2 दिवसांचे असतात. तसेच हिंदू लोकांमध्ये प्रत्येक दिवशी रोज कोणी उपवास धरत नाही. त्यामुळे या दिवशी भाव चांगला मिळेल या आशेने सर्व शेतकरी आपला तयार माल अगदी एकाच दिवशी बाजारात आणतात. आणि जेव्हा हजारो शेतकरी एकाच वेळी केळी किंवा इतर फळे बाजारात आणतात तेव्हा बाजारात मालाचा महापूर येतो. अर्थशास्त्राच्या नियमानुसार जेव्हा बाजारात मागणीपेक्षा पुरवठा अचानक कैक पटीने वाढतो तेव्हा घाऊक बाजारामध्ये मालाचे भाव अचानक कोसळतात. तसेच सणांच्या वेळी ग्राहकांना किरकोळ बाजारात फळे ही महागच मिळतात, म्हणजेच ग्राहकांकडून पैसा वसूल केला जातो पण तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. बाजारात शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात आल्याचे पाहून व्यापारी आणि दलाल हेतुपुरस्पर भाव पाडतात आणि शेतकऱ्यांकडून स्वस्तात माल खरेदी करून स्वतः प्रचंड नफा कमावतात. तसेच केळी ही अत्यंत लवकर खराब होणारी फळे आहेत. बाजारात माल नेल्यानंतर जर व्यापाऱ्यांनी भाव पाडले तर शेतकरी तो माल परत घरी घेऊन जाऊ शकत नाही, तो महिनाभर साठवूनही ठेवू शकत नाही किंवा वाट पाहू शकत नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या याच मजबुरीचा फायदा बाजार समित्यांमधील साखळी घेते. तर थोडक्यात सांगायचे तर शेतकऱ्यांचे नुकसान सणांमुळे होत नाही, तर सर्व माल एकाच वेळी बाजारात येण्याच्या पद्धतीमुळे आणि बाजारातील साखळीवर शेतकऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळे होते. तसेच रमजानमध्ये ही मागणी 30 दिवस विभागली गेल्याने भाव स्थिर राहतात. म्हणून यामध्ये कुठल्याही धार्मिक बाबतीत कोणी गैरसमज करू नये. आणि माझा जर वैयक्तिक अनुभव सांगायचा झाला तर आम्हाला रमजानच्या पिरियडमध्ये आम्हाला 2 पैसे व्यवस्थित मिळालेले आहेत. बाकी त्याच्या आधी जो माल गेलेला आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे शेतीमध्ये, तर ते दर अस्थिरच असतात आणि काही नैसर्गिक आपत्ती वगैरे आला त्यावेळेसच ते गणित मागे पुढे होऊ शकतं. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कृपया करून कुठलंही धार्मिक याच्यामध्ये कारण अजिबात नाही आहे. तर मी जे तुम्हाला हे विश्लेषण करून सांगितलं त्याच्यामुळे तुमचं समाधान झालं असेल असं मला वाटतं.